की ज्योतिराव फुले असतील, शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, त्यांनी असं वर्गीकरण केलेलं नाही. म्हणून कुठल्याही जाती समूहातल्या धर्मातल्या स्त्रिया असतील तर त्यांचा आदर करा हे त्या शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणून आम्हाला हे वारंवार सांगितलं गेलेलं आहे की मुसलमानांच्या विरोधात का तुम्ही बोलत आहे. आमच्या समोर प्रश्न आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कुठल्या मुसलमानाने विरोध केला? तुकाराम महाराजांचा खून कुठल्या मुसलमानाने केला का? महात्मा फुल्यांची बदनामी कुठल्या ख्रिश्चनाने केली का? राजर्षी शाहू महाराजांना खुनाची सुपारी देणारा टिळक कुठल्या जातीचा होता? शोधा, तुम्ही संशोधन घ्या. दारुड्या संभाजी होता असं लिहिणारा सावरकर कुठल्या जातीचा होता? मुसलमान होता का? याचा तुम्ही शोध घ्या. ही सगळी यादी आमच्याकडे आहे. बळीराजाला पाताळात घालणारा कोण होता? एकलव्याला विद्या नाकारणारा कोण होता? जनाक्का शिंदेला हाकलून देणारा कर्वे कोण होता? याची तुम्ही यादी काढा. आमच्या जेव्हा सांस्कृतिक अस्मितेचा आम्ही शोध घेतो तर त्या सर्व ठिकाणी आमच्यावर आक्रमण करणारा जर ब्राह्मण सापडत असेल तर आम्ही मुसलमानांच्या विरोधात कशा करता विनाकारण लढावं? खरी लढाई कोणती? आमची अस्मिता, आमची सांस्कृतिक अस्मिता पुसण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे. धार्मिक संघर्ष आमचा आणि ब्राह्मणाचाच आहे, मुसलमानाचा आणि आमचा असण्याचं काही वेगळं कारण नाही. म्हणून ही जी काही वैचारिक अधिष्ठान आहे ही अधिष्ठानं घेऊन आजच्या आपल्या तरुणांना उभं करावं लागेल. म्हणून आमच्यावर जे वैचारिक वेगवेगळ्या पद्धतीनं आक्रमण झालेलं आहे ते आक्रमण थोपवून आपल्याला आपली लढाई पुढे न्यावी लागेल.